अंडा करी, अंडा मसाला हे तर आपण नेहमीच बनवतो। आज आपण अंड्याची एक वेगळी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे अंडा खीमा किंवा एक खीमा। एक खीमा कसा बनवायचा चला बघूया। एक बॉईल होत आहे तोपर्यंत इकडे बाकी तयारी करून घेऊ। त्यासाठी आधी कांदा कापून घेऊ। एकदम बारीक कांदा इथे आपल्याला कापायचा आहे। टोमॅटो सुद्धा इथे छान बारीक कापून घेऊ। हिरव्या मिरच्या इथे कापून घेऊ। हिरवी मिरची, अद्रक लसूण आणि कोथिंबीर इथे कापून घेऊ। बॉईल करून हे अंडे मी इथे थंड करून घेतलेले आहे। आधी आपण या अंड्याची साल काढून घेऊ। या आधी अंडा करीची रेसिपी सुद्धा मी पोस्ट केलेली आहे। तुम्हाला जर बघायची असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता। याच प्रकारे पूर्ण अंड्याची साल मी इथे काढून घेतलेली आहे। आता आपण हे अंडे आधी किसून घेऊ, कारण खीमा बनवायला त्याचा किस आपल्याला पाहिजे आहे। त्यासाठी या प्रकारे किसणी घ्यायची आणि त्याच्यावर हे अंडे किसून घ्यायचे। याच प्रकारे पूर्ण अंडे किसून त्याचा किस बनवून घेऊ। पूर्ण अंडे किसून त्याचा किस मी इथे बनवून घेतलेला आहे। आता आपण भाजीची फोडणी करून घेऊ। भाजी बनवायला कढाईमध्ये आधी तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं त्यामध्ये जिरं छान तडतडलं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदा छान गोल्डन रंगावर येईपर्यंत शिजवून घ्यायचा। एक खीमा बनवत असताना त्यामध्ये कांदा थोडा जास्तच घालायचा, पण बारीक घालायचा। आता यामध्ये हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ। हे मिक्स करून व्यवस्थित शिजवून घेऊ। आता यामध्ये हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरा पावडर आणि धने पावडर टाकून हे पूर्ण मसाले लो फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घेऊ। यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, आणि हे मिक्स करून घेऊ। हे पूर्ण मिक्स केल्यावर त्यामध्ये अगदी थोडं पाणी घालून घेऊ। मिक्स करून घेतल्यावर त्यावर झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं हे आपण शिजवून घेऊ। आजचा आपला एक खीमा इथे बनवून तयार आहे। गॅस आपण बंद करून देऊ आणि यावर कोथिंबीर टाकून घेऊ। सर्विंग साठी हा एक खीमा बाउल मध्ये काढून घेऊ। त्यावर थोडी कोथिंबीर। एक खीमा सोबत खायला पोळी किंवा पराठे, मसाला पापड आणि जीरा राईस। आजची आपली ही एक खीमा म्हणजेच अंडा खीमाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।